अनाथांची माय सिंधुमाई आणि संपूर्ण महाराष्ट्राचा आराध्य दैवत शिवबाराजे यांची थोर पुण्याई, त्याच्यामुळे आपण इथे जमलो आहोत। आणि काळे सर पण कसं घरानं फेकलेली चिंधी जीवनदायीनी सिंधू झाली, घरानं फेकलेली चिंधी जीवनदायी सिंधू झाली आणि रामाने सोडलेली सीता अनाथांची यशोदा झाली। अशी सिंधुमाई की ज्यांनी अवघ्या महाराष्ट्रातील अनाथ असतील सगळ्या मुलांना एकत्रित केलं। त्यांच्या मुलाखती ऐकल्या त्यावेळेस त्यांना विचारलाय प्रश्न की तुम्ही शिकलाय किती, तर सिंधुमाई म्हणायच्या की मी साडेतीन शिकले, म्हणजे चौथी पण त्यांची पूर्ण झाली नव्हती, त्याच्यातून अर्धी। मग तुम्ही एवढ्या कविता वगैरे कसे काय म्हणता, तर त्यांनी त्यांचा किस्सा सांगितला की माझा नवरा मी ज्या कविता वाचायचे जे कागद वाचायचे तो जाळायचा, किंवा आईला पण माझं शिक्षण नको होतं तर ते आले की त्यांनी त्या कविता जाळू नयेत म्हणून मी ते कागद चावून खायचे आणि पाणी प्यायचे। ते जे मी गिळलं ते माझ्या काळजात रुतलं आणि आज त्या कविता म्हणून पुढे येत आहेत, अशा सिंधुमाई म्हणायच्या। इतकं वाचन, 3.5 इयत्ता शिकलेली आज सिंधुमाई, त्यांचं मी वनवासी पुस्तकाच्या त्या लेखिका होतात, ही छोटी गोष्ट नाहीये। त्याच्यानंतर त्या गिळायच्या किंवा त्या कुठल्या तरी बिळात ते कागद टाकून ठेवायच्या। मग त्या कागदांचं काय झालं, ते कागद जेव्हा काढायच्या तेव्हा त्यांना वाटलं की ते उंदराचं वगैरे बिळ असेल, पण ते नाही, ते तिथे एक मुंगूस होता आणि मुंगसाने डाव्या हाताची करंगळी माईंची चावली, माईंनी जोरात हात बाहेर ओढला, मुंगूस करंगळी सोडत नव्हता आणि माई कागद सोडत नव्हत्या। त्या कागदाच्या कवितांवर माईंच्या करंगळीचा रक्ताचा अभिषेक झाला। तेव्हा त्या म्हटल्या की ह्या कवितांवर माझ्या रक्ताचा अभिषेक झाला म्हणून त्या कविता जिवंत झाल्या आणि मी त्या कविता वापरते। त्यांच्या मुलाखती एबीपी माझावर वगैरे भरपूर आहेत। तर अशा सिंधुमाई ज्यांनी सरणावर भाकऱ्या भाजून खाल्ल्यात, त्या म्हणतात की आज भरपूर आहे माझ्याकडं, माझी मुलं इतकी मोठी झाली, सुना मोठ्या झाल्या, त्या मला पंचपक्वान्न देतात, पण ती चव नाही लागत जी मी सरणावरच्या भाकऱ्या खाल्ल्या होत्या। तर मला असं म्हणायचंय की आज सगळ्यांना भरपूर आहे पण आपल्याला ते करता येत नाही। त्यांना एक प्रश्न विचारला की त्या माणसांचं काय ज्यांनी तुम्हाला त्रास दिला, घरातून हाकललं, हे केलं, तर माई म्हणतात त्यांनी मला घरातून बाहेर काढलं म्हणून मी दुसऱ्यांची माई झाले, मी त्या सगळ्यांना माफ केलं। एवढं मोठं मन माईने एवढं जर आपल्याला जपता आलं तर आज इथं येण्याचं सार्थक झालं असं मला म्हणता येईल। काही माईंचे किस्से नंतर आमच्या गड किल्ल्यांचे पण काही किस्से आहेत। तुम्हाला वाटतं की हे ट्रेकिंगला जातात म्हणजे काय करतात, तर काही साहसाच्या पण कथा आहेत, काही विनोदाच्या कथा आहेत। आताच दादांनी आता भरपूर सांगितलंय की आम्ही कसे विनोद करतो किंवा काय करतो, तर असे 1-2-4 किस्से लिहून आणलेत, ते मी तुम्हाला सांगतो। बाप्पू आहेत आमच्या इथं, तर ड्रायव्हर बरोबर जागायचं काम बाप्पूंचं। आणि मग जुन्नरच्या जवळ आम्ही एका किल्ल्याला चाललो होतो आणि जाताना मध्येच गाडी कचकेन थांबली ब्रेक मारून, झोपलेलो आम्ही सगळे जागे, काय झालंय नेमकं बघतोय तर सगळेजण म्हणले बिबट्याची मादी आणि तिची 2 पिल्लं मध्य रस्त्यावर उभी होती आणि बाप्पू कुठं दारात, आणि दार उघडं, आणि यमराजानं मिस कॉल देऊन जावं, अशी आमच्या बापूंची कथा त्या दिवशी झाली। मी लेखामध्ये त्यांचं लिहिलं पण तो माणूस लेख वाचायला थांबला, हे खूप महत्वाचं आहे। तर असे खूप किस्से घडलेत की जे बहादुरीचे किस्से त्यावेळेस घडले, काही विनोदाचे घडलेत। दादा तर आपल्या सगळ्यांना माहिती आहेत किती हास्य सम्राट, आता त्यांनी भरपूर हसवलं तुम्हाला। दादांना ओळखताय, गुलाबी शर्टवाले, हा, त्यांनी खूप हसवलं। तर भैरवगड नावाचा एक किल्ला आहे, तर आता तुम्हाला दाखवला गिरिदुर्ग म्हणून, तर तो खूप उंच किल्ला आहे की तिथं पायऱ्या पण तुटल्यात त्यांच्या, आणि मग तिथं जाणं खूप अवघड गोष्ट आहे ना। तर तरी पण काही जण आम्ही गेलो, मी तोरणा किल्ल्यावर शिडीवरनं उतरताना माझे पाय थरथर कापत होते, पंकज सरांनी तिथं माझा व्हिडिओ काढला होता। तर अशा किल्ल्यावर आम्ही जात होतो आणि गेलो, आणि एक महिला खाली थांबली होती आणि त्या महिलेचे मिस्टर वर चाललेले, तर ती दादांना सांगत होती अहो ते बघा माझे हे चाललेत म्हणून। मग दादांनी म्हणजे तुमचं कुंकू, हा चाललंय, पण खाली उतरताना ते बघा तुमचं कुंकू आलंय, दादा त्या महिलेला म्हणत होते अहो ते माझं नाहीये, एक दुसऱ्या कुणाचं। तर इतक्या कठीण प्रसंगी सुद्धा ज्या माणसाला जोक सुचल ना तो फक्त दादा असेल। अशा पद्धतीने अनेक जोक दादांनी घेतलेले आहेत। सूरज बोरावके सरांचा पण तिथलाच एक किस्सा आहे, मी तुम्हाला सांगतो। आता मुलं थोडी कंटाळीत म्हणून थोडे हास्याचे जोक चालतील ना तुम्हाला, हा। तर आम्ही त्या गडावरनं उतरत होतो आणि जाताना पायऱ्यांवरून गेलो धरत, पण उतरताना रॅपलिंग करायचं होतं आणि मग तिथून त्या दोरीवरनं खाली उतरायचं असतं। इतकी मोठी ती चढाई,
खाली बघितलं तर पोटात गोळा आणि डोळे बाहेर पडतात का काय अशी त्याची उंची होती. आणि मग घसरत 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 कसं तरी सूरज सर खाली आले. त्या दोरी, गरम दोरीचा त्यांना इथं चटका लागला आणि ते खाली बसले, जमिनीवर आले. त्यावेळेस आम्ही त्यांच्या जवळ गेलो आणि त्यांच्या तोंडातून काय वाक्य आलं असेल तर ते म्हटले, कोण पंकज सर, कोण माने सर आणि कोण रवी काळे सर. मी त्यांना ओळखत नाही, अशा माणसांवर माझा विश्वास नाही. असं म्हणत मी परत कधी ट्रेकला येणार नाही असं म्हणणारा माणूस, त्याने कधीच ट्रेक बुडवला नाही. असे अनेक किस्से आहेत. रवी सर तर आता तुम्हाला माहितच आहे, ज्यांनी हा ग्रुप तयार केला. 1 रुपयाचाही ज्याला लोभ नाही अशी माणसंच मी बघितली नाही. प्रामाणिकपणाचा सुद्धा एक चेहरा असतो आणि तो चेहरा आम्ही प्रत्येक ट्रेकला पाहतो, हे मी तुम्हाला सांगत असतो. तर ते रवी काळे सर आहेत की ज्यांनी आम्हाला, आम्ही घर कोंबडे होतो. घर कोंबडे माहितीये का तुम्हाला? त्या कोंबड्या असतात ना, तो घर कोंबडा म्हणजे काय माहितीये का? तो घरातनं बाहेरच नाही पडत, त्याला बाहेरचं जगच माहित नाही. त्या सगळ्या माणसांना या रवी काळे सरांनी जग दाखवलं. सह्याद्री जेव्हा बघतो ना मी, सह्याद्रीचे बेलाकडे तो निळा आभाळ बघतो, त्यावेळेस असं वाटतं की त्या निळ्या आभाळापेक्षा पण हा माणूस मोठा आहे. की ज्यांनी आमची 600, आता दादाने सांगितलं 6ची 600 झाली, त्या 600 माणसांना घराच्या बाहेर काढणारा हा माणूस. नियोजनाला 15-15 दिवस लागतात. अहो मी तर म्हणतोय काळे सरांचा तर सत्कार घेतलाय, आमच्या वहिनींचा सत्कार घ्या. की त्यांनी त्या माणसाला आमच्यासाठी ठेवलंय आणि त्या कधीच नाही म्हणत नाहीयेत. की इतकं छान नियोजन काळे सर करतात आणि प्रत्येक गड किल्ल्याच्या त्या पायथ्याला, त्या गावात ह्या माणसाचा मित्र असतोच कसा, ह्याचा मला नेहमी प्रश्न पडतो. की कुणी केले हे जेवणाची सोय? माझा मित्र आहे. आणि मग राहायची? माझा मित्र आहे. सगळ्या गड किल्ल्यांच्या ठिकाणी यांचे मित्र असतात. हे ह्या माणसाने मिळवलेलं वैभव आहे असं मला वाटतं. वैभव करते तर आहेतच त्यांचे मित्र, पण त्यांनी मिळवलेलं इतकं छान वैभव आहे. पंकज सरांचं तर काय सांगावं, ज्या माणसाने मार्गदर्शक दिशा दाखवण्याचं काम आम्हाला केलं ते. बापूचा अजून एक किस्सा सांगतो. माझे सांगितलं दादानी भरपूर. तर बापूने काय केलं, बापूचं काम एकच, ड्रायव्हरच्या शेजारी बसायचं आणि गाडी कुठेसाठी दाखवायचं. आम्ही, मला वाटतं पावसाचं खूप वातावरण होतं आणि धुक्यामधून गाडी चालली. आमचं काम मागं बसून झोपायचं, बापू जागा, पुढे शरद भाऊ पण जागे असतात, बरेच जण जागे असतात. आणि अचानकच गाडी कलंडली. आम्हाला वाटलं गेली दरीत. पटकन सगळ्यात आधी पळून दरवाजापाशी जाणार कोण असेल तुम्हाला वाटतंय? मी झोपेत उठून दारापाशी पडून, काय झालंय, दरीत गाडी कोसळली, असा तो अनुभव होता. पण ती गाडी दरीत कोसळली नव्हती, ते सिमेंटचं काम चालू होतं आणि 1-1.5 फुटाचा तो सिमेंटचा रस्ता होता. गाडी त्याच्या खाली चाक गेलं होतं. नंतर आम्ही सगळे खाली उतरलो, त्याला दगड लावले आणि नंतर ती गाडी रस्त्यावर आली. पण तो एक किस्सा भरपूर मजेशीर होता. आप्पा आज आला ना इकडं. वासोट्याला जाताना आम्ही खूप थकलो, खूप लांब आहे ते वासोटाचं जंगल ट्रेक आहे आणि नंतर मग जावं लागतं. तिथं शिवाजी महाराजांच्या काळात असं म्हणतात की कैदी ठेवले जात होते. मग कोयनाचं बॅकवॉटर करायचं आणि तिथून जायचं. आणि मग येता येता खूप थकलो, आता काय करायचं, तर थोडंसं पाणी झऱ्यातून चाललेलं होतं आणि त्या पाण्याचं असं डबकं होतं, तिथं तोंड हातपाय धुवायला आम्ही थांबलो. आणि सिटीतली एक महिला आपल्या मुलाला घेऊन आली होती वासोटा दाखवायला. आणि ती बोलता बोलता म्हणली, दादा दादा, आणि आप्पा तिथं होते. आणि ती बोलता बोलता म्हणली, बाळा ते बघ पाण्यातले मासे. दादा म्हणतोय, अहो मासे पाण्यातच असतात. सगळं चालून आलेलं, ती काही 10-12 किलोमीटरचं सगळं आमचं ते टेन्शन होतं, ते सगळं आम्ही तिथल्या तिथं विसरलो. असे अनेक किस्से आहेत आमचे. घनगड म्हणून आहे एकोले मुळशीच्या तिथं, आणि घनगड चढून बिळून खाली आलो आणि आम्हाला मार्ग दाखवणार एक लहूच ना दादा, लहू होता, लहू. आणि लहूचं लग्न झालं नव्हतं. आणि आम्ही आलो, जेवण बिवण केलं, थकलंय. आता काय, गाडी पंक्चर झाली. विठ्ठल वडगुले आमचे, जे गाडी पंक्चर होऊ काय होऊ ते सगळ्या कामात ते पुढे असतात. आमचं काम, आम्ही बसलो झाडाखाली. लहू तिथं बसलाय. लहू थोडासा मेंटल होता, जास्त हुशार नव्हता. आणि बघितलं तर काय चर्चा चालली आहे, दादा त्या लहूचं लग्न ठरवत होते. आणि त्याला सोयरीक दाखवत होते. आणि मग म्हटलं, मी तिथं गेलो. मग ह्यांनी ती गुगली माझ्यावर टाकली. म्हणले, ह्यांना विचारा, आम्ही त्यांचं लग्न लावलंय. म्हणलं, हो, मी माझ्या मामाचीच मुलगी केली आणि ती दाखवली दादांनी. अशी त्या गड किल्ल्यांचे किस्से आहेत.
आता तुम्हाला वाटतंय की मी शिक्षक आहे याच्यावर विश्वास बसतोय ना? नाही म्हणतोय हा. आणि आम्ही कमलगडला गेलो. कमलगड पूर्ण आम्ही वर गेलो आणि जाता येताना अमोल नागवे आमचा मित्र आहे आणि सार्थक काळे, ह्या दोन मुलं आहेत, ती कॉलेजची मुलं आहेत आणि ह्यांच्या बरोबर मी मस्त मजा मौज केली आणि वर गेलो आम्ही. आणि ग्रुपचा नियम आहे की आम्ही सगळे एकत्र जातो आणि असं गोलात बसतो आणि माहिती सांगतो, तू कुठला आहे, तू काय करतोय, तू अशा पद्धतीनं. आणि माझ्यावर नंबर आला. मी म्हटलं मी अयुब कलाम शेख आणि प्राथमिक शिक्षक आहे पुणे महानगरपालिकेत. मग काळे सर उठले, आदर्श शिक्षक आहेत, असं तसं आपले लेख लिहितात. मी खाली बसलो आणि दोन मुलं मागून हळूहळू आली आणि म्हणतात, तुम्ही शिक्षक आहे होय? मी म्हणलो मग एवढी मज्जा कशी काय? तर मी म्हणले याच ग्रुपमध्ये तेवढी मज्जा करता येते, असं काही किस्से होते. पुस्तकात वाचलेला शिकलेला जो इतिहास होता तो सगळा आम्ही काळे सरांच्या माध्यमातून इथं शिकलो, बघतोय. खऱ्या खोऱ्या सुखाची व्याख्या काय असते तर मला कोणी विचारलं तर, माझ्या आईला विचारलं तर आई म्हणेल की मी बनवलेली भाकरी टम्म फुगणं म्हणजे सुख असतं आहे ना, इतकी छान मी तयार केली. किंवा एखाद्या विद्यार्थ्याला विचारलं तर तो म्हणेल की माझं सुंदर हस्ताक्षर येणं हे सुख आहे. शिक्षकाला विचारलं तर माझ्या मुलाने उत्तर देणं हे सुख आहे. तर आम्हाला गड किल्ले प्रेमी कुणाला विचारलं तर आम्हाला सुख म्हणजे काय, तर आम्ही जेव्हा त्या गडाच्या बाले किल्ल्याला जातो ना तेव्हा घामेजलेलं आमचं शरीर असतं आणि तो बाले किल्ल्यावरून वाहणारा जो गार वारा असतो तो आमच्या शरीराला स्पर्श करतो ना, ते आमचं सुख असतं. आणि ते सुख आम्हाला काळे सर, पंकज माने सर आणि ह्या ग्रुपचे सगळे मित्रमंडळी यांच्या माध्यमातून मिळतं. तसं सगळ्यांचीच नावं घेतली पाहिजेत. खरं तर प्रत्येकाचा काही ना काही खारीचा वाटा आहे. लेख लिहिणारे आमचे विजय माने सर असतील, आमच्या मॅडम असतील, खिलारे मॅडम असतील, सूरज बोरावके सर पण लेख लिहितात, हे सगळे. किंवा आमचे अन्नदाता, आत्ताच आपण सांगितलं की बाळाभाऊ, मॅगी बनवणं आपण घरी बनवतोच एका माणसाची, 2 मिनिट मी मॅगी होतं ना, पण आज 100-150 माणसांची मॅगी बनवणं. ह्याच्या आधी तर आम्ही एक गाडी करायचो ना त्यावेळेस बिर्याणी सुद्धा बाळाभाऊ बनवायचे. म्हणजे चिकन घेऊन येणं, ते सगळं तांदूळ हे करणं, हे सगळी कामं ते करतात. चहा असला फक्कड असतो ना की लाजवाब. ते बिस्किट, मी चहा कधीच पित नाही, मी घरी चहा पित नाही, पण मी ट्रेकचा चहा सोडत नाही. ट्रेकच्या चहामध्ये सरांनी आणलेली पतंजली बिस्किट बुडवून खाणं हे वेगळाच आनंद असतो. मग आम्ही रोड बघत नाही, कुठं बसलोय, कुठं काय चाललंय, काहीच नाही. अक्षरशः रोडवर लाईनी करून पण आम्ही बसतो. गाड्या येतात, हॉर्न दाबतात, थोडं मागं सरकायचं की थोडं परत पुढे यायचं, अशा पद्धतीने. 6 वर्षापासून ते 62 वर्षांची, खिलारी मॅडमच्या मैत्री परवा आलेल्या 62 वर्षांच्या त्या आईपर्यंत आम्ही ट्रेकर्स सगळे ह्या ग्रुपला जोडले गेलेलो आहेत. सगळे सोबत येतात. वैभव नरवडे यांचं नाव मी विशेष म्हणजे घेईन की आमच्या ग्रुपचा लोगो बनवणं किंवा सगळं तो बॅचचं डिझाईन बनवणं, व्हिडिओ बनवणं, प्रसिद्धी करणं, हे सगळं वैभव नरवडे यांनी केलेलं असतं, जे सरांचे मेहुणे आहेत. आणि आमचे वैभव करपे सर यांनी काय सांगायचंय तुम्हाला, देण्याची दानत असायला पाहिजे. म्हणजे बॅच द्यायचेत ना सर, तर त्यांनी ह्यावेळेस बॅच दिले माझ्या वर्गातल्या मुलांसाठी. 72 पुस्तकं दिली गोष्टींची. अशी एक ना अनेक ही माणसं आहेत की असंख्य दगड आहेत हे या बुरुजाचे. शिवाजी महाराजांनी जसं बुरुज बांधला, दाखवले तुम्हाला आता सगळी माहिती. तर एक छोटस पाण्याची बॉटल आपल्या बॅगेत घेऊन वर जाणं आणि अख्खा बुरुज बांधणं की माची बांधणं, तो गड बांधणं, ही साधी गोष्ट नाही. तुम्ही ज्यावेळेस गडावर जाल ना तेव्हा तुम्हाला ते कळून जाईल. ते हे सगळे असंख्य दगड बुरुजाचे आहेत. त्यामुळे हा गड किल्ले प्रेमी प्रतिष्ठानचा गड उभा राहिलाय. शेवटी एक गोष्ट सांगेन मी, छोटीशीच गोष्ट आहे. गोष्ट आवडते तुम्हाला? परीस नावाचा एक दगड आहे, काल्पनिक, त्याला काय नाही येतो, तुम्ही शोधायला जाल परीस आहे का कुठं. परीसाची अशी कथा आहे की तो परीस लोखंडाला लावला की त्याचं सोनं होतं. ऐकलंय तुम्ही माहिती? हा, त्या परीसाचं सोनं होतं. एका माणसाला कळलं परीसाने सोनं होतंय आणि त्याला कोणीतरी सांगितलं की त्या नर्मदेच्या जे दगड आहेत त्या नर्मदेच्या पात्रामध्ये तो परीस आहे, हे मला माझ्या आजोबांनी सांगितलं होतं. त्या माणसाला तेवढीच गोष्ट भास होती. तो गेला तिथं. जाताना त्याने गळ्यात मोठमोठ्या सोन्याच्या अशा माळा घालून गेला, जड जड माळा. काय करायचा, नर्मदेचा एक गोटा घ्यायचा, त्याला दगड लावायचा, झाले का सोनं बघायचा, फेकून द्यायचं. गोटा घ्यायचा, झाले का दगड बघायचा, फेकून द्यायचा. असं खूप दिवस करत राहिला. तिथून एक माणूस चालला होता, त्याला पलीकडच्या गावात जायचं होतं. त्या माणसाने त्याला विचारलं काय करतोय, तो म्हटलं परीस शोधतोय, दगड लावतो, बघतो आणि फेकून देतो. ठीक आहे बघूया.
तो माणूस गेला, एक 4-5 वर्षांनी त्याच रस्त्याने तोच माणूस आला. बघतोय तर काय, हा माणूस पुन्हा दगड घेतोय, त्या साखळ्यांना लावतोय, पण यावेळेस गळ्यातल्या साखळ्या लोखंडाच्या नव्हत्या, सोन्याच्या झाल्या होत्या. मग त्या माणसाला विचारलं, अरे लोखंडाच्या साखळ्या सोन्याच्या झाल्यात, कसं काय, तुला काय झालं, आता काय शोधतोय? तो म्हटला, एवढी सवय पडली होती की त्या दगडाला लावायचं आणि फेकून द्यायचं, त्या नादात ते लोखंडाच्या त्या लावलेला दगड मी कधी फेकून दिला आणि गळ्यातल्या साखळ्या कधी सोन्याच्या झाल्या हे समजलं नाही. आता मी तोच दगड पुन्हा शोधतोय. काळे सरांनी आमच्या ह्या सगळ्या लोखंडाच्या शरीरांचं सोनं केलं. आम्ही ते लोखंडच होतो. काही दिवसांनी गंजलो असतो, घरात बसून बसून म्हणतो ना आपण, तसं झालं असतं. पण काळे सर आणि पंकज माने सर पण ह्या दोघांचं नाव सोबतच आहे, जोडूनच आहे. काळे सर म्हटलं की पंकज सर म्हणायचं, पंकज सर म्हटलं की काळे सर म्हणायचं. या दोघांनी आमच्या सगळ्यांच्या आयुष्याचं असं सोनं केलं. आणि बाळांनो, तुम्ही सुद्धा, मगाशी कोणतरी म्हटलं की दादाच म्हटले की तुम्ही इथं शिकताय, ह्याच्यासारखं थोर पुण्य नाही तुमचं. तुमच्या नावाच्या पुढे सिंधुमाईंचं नाव लागतंय, हे तुमचं खूप मोठं पुण्य. तर अशी अनेक माणसं असतात की जे आपल्या लोखंडाचं सोनं करतात. ही माणसं जपली पाहिजेत आणि त्या माणसांसोबत राहिलं पाहिजे. समजलं? तर इथं बोलण्याच्या आयोजकांनी संधी दिली, थकलेल्या सगळ्यांनी हे बोलणं ऐकून घेतलं, त्याबद्दल खूप खूप आभार.